दुसऱ्या आणि अंतिम रात्रीमधील हा पहिला सामना खेळवला जातोय मैत्री टिके विरुद्ध कळकेश्वर जरेवाडी। सामन्याला सुरुवात दुसऱ्या रात्रीमधील पहिला सामना आणि पहिली रेड मैत्री टिके संघाकडून कळकेश्वर जरेवाडी संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये 7चा फुलावस इथे टोटाचा प्रयत्न आणि अतिशय संत गतीची सुरुवात होती रेडची, परंतु अचानक एक टोटचा प्रयत्न आणि पहिला सिंगल पॉइंट जातोय खात्यामध्ये मैत्री टिके संघाच्या। जर्सी क्रमांक 11 परिधान करून देवेंद्र सनगरे जरेवाडी गावचे उपसरपंच सुद्धा आहेत। कबड्डी क्षेत्रामध्ये अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे कॉलेज जीवनामध्ये। नवनिर्माण कॉलेजच्या कबड्डी टीम कडून खेळताना चांगला खेळ केलेला आहे, परंतु इथे मात्र पहिल्या रेड मध्ये टॅकल होताना 2 गुणांची कमाई, 1 पॉइंट टॅकल मध्ये 1 पॉइंट रेड मध्ये। तर चांगली सुरुवात म्हणावी लागेल मैत्री टिके संघाची सुरुवातीलाच। देवेंद्र संकरे टॅकल झाल्यानंतर निश्चितच रिलाईव्ह करण्याचा प्रयत्न करावा लागेल। इथे ओंकार जर्सी क्रमांक 6 चांगलं फुटवर्क आहे या खेळाडूकडे। मागील वर्षी या खेळाडू स्पर्धेमध्ये ओपन स्पर्धेमध्ये जरी खेळला नसला तरी लीग ज्या झाल्या होत्या जरेवाडी गावामध्ये तिथे खेळला होता, चांगला खेळ दाखवला होता। इथे देवेंद्र याला रिलाईव्ह करण्याची जबाबदारी याच्याच वरती असेल, तर कोणताही पॉइंट न घेता आपल्या संघाकडे परततोय। इथे 5चा डिफेन्स आहे, बोनस अवेलेबल नाहीये। पॉइंट साठी खूप खोलवर जावं लागेल। जर्सी क्रमांक 22 काल या खेळाडूचा खेळ आपण पाहिलेला आहे। ओंकार फ्रंट ब्लॉक साठी आला आणि जबरदस्त फ्रंट ब्लॉक सपोर्ट सुद्धा येतोय आणि पहिला पॉइंट जातोय कळकेश्वर जरेवाडी संघाच्या खात्यामध्ये। टॅकल च्या स्वरूपात पहिला पॉइंट जर्सी क्रमांक 13 आयुष बॅक होल्ड पाहायला मिळाला तिथे आणि आणखीन एक टॅकल पॉइंट मैत्री टिके संघाच्या खात्यामध्ये। जर्सी क्रमांक 10 काल या रेडरच्या माध्यमातून सुद्धा वारंवार रेड होताना पाहिले होते, परंतु पॉइंट्सची कमाई फार काही करता आली नव्हती। पुन्हा एकदा 5चा डिफेन्स आहे, 2-2च्या 2 सागळ्या आणि एक कॉर्नर असं क्षेत्ररक्षण सजवलं जाते। इथे कोणताही पॉइंट न घेता आपल्या संघाकडे परततोय। पुन्हा एकदा ओंकार रेडिंग साठी उजव्या कोपऱ्यामध्ये रेडिंग सुरू आहे। पॉइंट घेण्यासाठी खूप खोलवर जावं लागेल। आपले 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत, रिलाईव्ह करण्याची जबाबदारी या रेडर वरती सपोर्ट रेडर म्हणून ओंकार। तो कोणताही पॉइंट न घेता मागे येतोय। जर्सी क्रमांक 22 च्या माध्यमातून वारंवार रेड केल्या जात आहेत। प्रमुख रेडर आहे, पुन्हा एकदा फ्रंट ब्लॉक साठी येण्याचा प्रयत्न होता, परंतु या वेळेला मात्र चकवा दिला जातोय आणि आणखीन एक रेडिंग मध्ये पॉइंट सिंगल पॉइंट जातोय मैत्री टिके संघाच्या खात्यामध्ये। जर्सी क्रमांक 17 संकेत सनगरे रेडिंग वरती डाव्या कोपऱ्यामध्ये रेडिंग किक लगावण्याचा प्रयत्न होतो कॉर्नर वरती, क्षेत्ररक्षण हात ठेवण्याचा प्रयत्न आहे। बोनस लाईन वरती सुद्धा एक अटेम्प्ट आहे। रनिंग किकचा सुद्धा प्रयत्न। मोरिया पाली विरुद्ध जय हनुमान झरेवाडी 2 संघांमध्ये पुढील सामना होईल। पहिला पुकार दोन्ही संघांसाठी सज्ज राहायचा आहे। जर्सी क्रमांक 22 च्या माध्यमातून वारंवार प्रमुख रेडर आहे मैत्री टिके संघाचा। काल चांगला खेळ दाखवला होता, आज सुद्धा इथे सुरुवात चांगली आहे। पहिल्या हाफचा हा काही सुरुवातीची मिनिटं आणि इथे अग्रेसर आहे मैत्री टिके संघ। थर्ड रेड आहे, 3री चढाई जर्सी क्रमांक 18 संस्कार बोनस अटेम्प्ट डाव्या कोपऱ्यामध्ये। पाहूया बोनस वरती आश्वस्त राहू शकतो का या थर्ड रेड मध्ये। इथे जर पॉइंट मिळाला नाही तर मैदानाच्या बाहेर जावं लागेल। पॉइंट साठी झटापट चालू आहे आणि नजरहाटी दुर्घटना घडली। बोनस मिळतोय परंतु टॅकल पॉइंट जातोय मैत्री टिके संघाच्या खात्यामध्ये। इच 1 पॉइंट, दोन्ही साइडला पॉइंट मिळतोय। 3चा डिफेन्स आहे, इथे संस्कार याला थोडीशी लक्ष ठेवणं गरजेचं होतं। इथे चांगले पॉइंट मिळाले असते, बोनस प्लस 1 पॉइंट सुद्धा मिळाला असता। जर्सी क्रमांक 10 च्या माध्यमातून येथे रेड 3चा डिफेन्स आहे, सुपर टॅकलची संधी सुद्धा आहे।
वारंवार या रेडरच्या माध्यमातून एमटी रेड आपण पाहिलेले आहेत। सपोर्ट रेडर म्हणून प्रयत्न संकेत संगरे यांचा। अशा पद्धतीने एखाद्या मोठ्या रेडरला टॅकल करणं खूप कठीण आहे। कोणताही अँगल नव्हता या टॅकल मध्ये। जर्सी क्रमांक 8 गौरव गोतड डाव्या कोपऱ्यामध्ये बोनसचा अटेम्प्ट आहे। बोनस लाईन जवळजवळ ओपन सोडली गेली मैत्री टिके संघाकडून, कारण ऑल आउट पर्यंत येऊन पोहोचलेला आहे संघ। बोनस मिळालेला आहे आणि टॅकल पॉइंट जातोय मैत्री टिके संघाच्या खात्यामध्ये। इथे सिंगल खेळाडू आहे अमोल कोत्रे, सिंगल खेळाडू आणि तो देखील बाद होतोय। इथे पहिला ऑल आउट येतोय मैत्री टिके संघाचा कळकेश्वर झरेवाडी संघावरती। गुणफलक आपण पाहूया 10-3 असा गुणफलक आहे। 3 पॉइंट आहेत कळकेश्वर झरेवाडी संघाच्या खात्यामध्ये। तर कृपया विनंती असेल खेळाडूंना, खूप गरमागरमीचा हा खेळ आहे कबड्डी, परंतु थोडस कंट्रोल देखील आपल्यावरती ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून कोणत्याही खेळाडूला फार मोठी दुखापत होणार नाही। ते जबरदस्त टॅकल पाहायला मिळाला। देवेंद्र सतकरे मैदानावरती येतानाच एक चांगली ऊर्जा घेऊन पुन्हा ऑल इन झाल्यानंतर जर्सी क्रमांक 18 चांगला टॅकल पॉइंट तिथे मिळाला। संस्कार या आधीच्या रेड मध्ये एक बोनस पॉइंट जरूर मिळाला होता, परंतु इथे सुद्धा कॉर्नर वरती हा एक टॅकलचा प्रयत्न, अँकल होल्डचा प्रयत्न होता। जर्सी क्रमांक 22 च्या माध्यमातून पुन्हा एकदा रेडिंग साठी देवेंद्र संकरे एक प्रमुख खेळाडू आहेत आपल्या टीमला कंट्रोल करताना, वेळोवेळी सर्व खेळाडूंना इन्स्ट्रक्शन देताना। एक मात्र खेळाडू जो खूप वर्षापासून कबड्डी मध्ये खेळताना आपण पाहिलेला आहे। अन्य जे खेळाडू आहेत ते रेग्युलर कबड्डी खेळताना आपण पाहत नाही। ते मात्र संस्कार बाद होतोय, डिफेन्स मध्ये घेरला जातोय। जर्सी क्रमांक 18 संस्कार मैदानाच्या बाहेर। पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 22 टिके संघाकडून। काल आपण संपूर्ण रात्रीमध्ये पाहिलं जेवढे सामने झाले, पहिल्या हाफ मधली जी लीड आहे ती कोणत्याही संघाला सेकंड हाफ मध्ये कट करता आली नाही। ज्या ज्या संघाने पहिल्या हाफ मध्ये लीड घेतली होती तोच संघ विजयी ठरलेला आहे आणि शेवटच्या सामन्यापर्यंत ते समीकरण कायम राहिलं होतं। ओंकार जातोय रेडिंग साठी, अजूनपर्यंत कोणताही पॉइंट कमावलेला नाही। वारंवार रेड मात्र ओंकारच्या माध्यमातून झाल्या। तिथे बोनसचा अटेम्प्ट आणि बोनस मान्य केलं तर बोनस हे असं हत्यार आहे। इथे एक वॉर्निंग दिली जाते ऑफिशियल टाइम आउटच्या दरम्यान पंचांकडून। तिसरी चढाई, थर्ड रेड आहे। आता मात्र या खेळाडूला पॉइंट कमवावा लागेल, अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल। इथे एक नामी संधी आहे, 6चा डिफेन्स आहे, बोनस अवेलेबल आहे, परंतु बोनस वरती आश्वासन रावले जाऊ शकतं काही। बोनस अटेम्प्ट झालाय, पाहूया। आणि डॅश करण्याचा प्रयत्न झाला परंतु सपोर्ट येऊ शकला नाही। सिंगल पॉइंट जातोय, टच पॉइंट मैत्री टिके संघाच्या खात्यामध्ये। देवेंद्र सतकरे मैदानाच्या बाहेर। ज्या वेळेला देवेंद्र सतकरे सुरुवातीलाच मैदानाच्या बाहेर गेला होता, तिथून मात्र त्यांना रिलाईव्ह करण्याचा कोणताही प्रयत्न किंवा रिलाईव्ह करण्यामध्ये सफल झाला नव्हता कोणताही खेळाडू। मैत्री टिके संघाच्या खात्यामध्ये आणखीन एक टॅकल पॉइंट। आणि संत गतीने आता ही रेड चालू आहे, कारण एक चांगली लीड आहे सुरुवातीलाच आणि ही लीड वापरण्याचा प्रयत्न केला जाईल। इथे खोलवरती चढाई, डॅश करण्याचा प्रयत्न केला गेला। इच वन पॉइंट, दोन्ही साइडला पॉइंट। डॅश करण्याच्या प्रयत्नात एक डिफेंडर सुद्धा मैदानाच्या बाहेर जातोय। टाइम आउट घेतला जातोय मैत्री टिके। तर जवळजवळ 8 गुणांची लीड आहे मैत्री टिके संघाकडे। 15-7 असा आहे स्कोर बोर्ड। जर्सी क्रमांक 18 संस्कार याने चांगली कामगिरी केली आतापर्यंत रेडिंग डिपार्टमेंट मध्ये। त्याच्या माध्यमातून आतापर्यंत 2दा हा रेडर यशस्वी झालाय। 2 पॉइंट त्याच्या खात्यामध्ये आहेत। इथे चांगली झटापट चालू होते, ही सुपर रेड होण्याची दाट शक्यता आहे। किती पॉइंट मोजणी चालू आहे? 3 पॉइंट, सुपर रेड। आता मात्र थोडीशी ऊर्जा निश्चितच वाढलेली असेल।
फुल हाऊस आहे आता जर्सी क्रमांक 22 च्या माध्यमातून इथे रेड हा एक महत्वाचा रेडर आहे. इथे जर या रेडरला गाळत केला गेला तर मात्र एक ऑल आउट देता येऊ शकतो. खराब डिसिजन म्हणावा लागेल. ओंकार ब्लॉक साठी आला, सिंगल सोलो आला, परंतु काहीच उपयोग नव्हता. इथे हाफ टाइमचं विसेल वाजतंय आणि हाफ टाइमच्या वेळेला आपण स्कोर बोर्ड कडे जाऊया. स्कोर बोर्ड आहे 16-10. मैत्री टिके संघाकडे आहेत 16 पॉइंट, तर जय कळकेश्वर झरेवाडी संघाकडे आहे पुणांची इथे आघाडी आहे. संस्कार रीडिंग वरती, रीडिंग साठी तयार. 5 पॉइंट आहेत या खेळाडूच्या खात्यामध्ये. जय कळकेश्वर झरेवाडीचे जे एकूण पॉइंट आहेत त्याचे निम्मे पॉइंट या खेळाडूने कमावले एकट्याने. इथे 4चा डिफेन्स आहे या खेळाडूवरती. कुठेतरी आता मदत राहील. इथे मात्र जबरदस्त थाय होल्ड पाहायला मिळाला आणि संस्कार जातोय मैदानाच्या बाहेर. संस्कार याला रिलाईव्ह करायचं असेल तर इथे या रेडरला गारद करावा लागेल. हा एक प्रमुख रेडर आहे मैत्री टिके संघाचा. या रेडरच्या आजूबाजूला हा संघ खेळत असतो. या रेडर वरती जर पकड मजबूत करता आली, या रेडरला जर मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला गेला तर मात्र एक कमबॅक करता येऊ शकतो. परंतु लीड आहे आणि या लीडचा एक फायदा उठवला जातोय. वेळ खर्ची घातला जातोय आणि तो खर्ची घालून मैदानाच्या बाहेर, मैदानाच्या आतमध्ये जातोय. संकेत सलगरे रेडिंग वरती. आपले आउट झालेले जे खेळाडू आहेत त्यांना रिलाईव्ह करण्याची जबाबदारी रेडिंग डिपार्टमेंटलाच सांभाळावी लागेल. तिथे पॉइंट्स आणावे लागतील कारण संघ पिछाडीवर आहे. इथे 5चा डिफेन्स बोनस अवेलेबल नाही. पॉइंट घेण्यासाठी खोलवर जावं लागेल. प्रयत्न केला गेला. संकेत प्रयत्नांची पराकाष्ठा अपुरी पडलेली आहे. इथे टॅकल पॉइंट जातोय मैत्री टिके संघाच्या खात्यामध्ये. चांगली झटापट होती. जर्सी क्रमांक 10 फार काही पॉइंट्स मध्ये कमाई करता आलेली नाहीये खेळाडूला, परंतु वारंवार एम्प्टी रेड्स या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. चांगला सपोर्ट रेडर म्हणून इथे कामगिरी करताना आपल्या संघासाठी. इथे 4चा डिफेन्स आहे. पॉइंट घेण्यासाठी खूप खोलवर जावं लागेल आणि गरज देखील नाही कारण एक चांगली आघाडी आहे. विघ्नेश गावडे इथे बोनस अवेलेबल आहे कारण 6चा डिफेन्स आहे आणि बोनस वरती अटेम्प्ट केलेला आहे विघ्नेश गावडेच्या माध्यमातून. त्याला इन करण्यात आलं होतं. पुन्हा एकदा बोनस वरती अटेम्प्ट आणि बोनस प्लस पॉइंट. बोनस देखील पंचांनी मान्य केलेला आहे आणि बोनस प्लस पॉइंट 2 पॉइंट मल्टी रेड पॉइंट पाहायला मिळाले. थर्ड रेड आहे. 3री चढाई आहे. जर्सी क्रमांक 22. इथे पॉइंट घ्यावा लागेल अन्यथा मैदानाच्या बाहेर. बोनस अवेलेबल नाही. 5चा डिफेन्स. डाव्या कोपऱ्यामध्ये सर्व क्षेत्ररक्षण हात ठेवण्याचा. ओंकारची आणखी एक मोठी चूक. सिंगल टॅकल साठी पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न खूप महागात पडू शकतो. मैत्री टिके संघाच्या खात्यामध्ये विघ्नेश गावडे पुन्हा एकदा रेडिंग वरती. इथे मात्र एक मोठा खेळाडू समोर फ्रंट बॉक्स साठी आणि विघ्नेश गावडेला गारद केलं जात आहे. विघ्नेश गावडे देखील मैदानाच्या बाहेर. 3चा डिफेन्स. 3च्या डिफेन्स मध्ये जर्सी क्रमांक 22 इथे सुपर टॅकलची नामे संधी आहे, परंतु जर्सी क्रमांक 22 च्या माध्यमातून कोणताही अतिरिक्त प्रयत्न केला जाणार नाही कारण संघाकडे जी लीड आहे त्या लीड मुळे इथे कुठेतरी थोडासा रिलीफ या सामन्यामध्ये थोडासा स्लो डाऊन केला जाईल सामना कारण थोडीशी हडबडी इथे पाहायला मिळाली होती. ज्या वेळेला विघ्नेश गावडेच्या माध्यमातून तिथे डबल पॉइंट रेड पाहायला मिळाली. गौरव कोताड गेला रेडिंग साठी. पॉइंट आणावे लागतील आणि हा इथे चूक होते. बोनस प्लस पॉइंट पुन्हा एकदा मल्टी रेड पॉइंट आपल्याला पाहायला मिळते. 2 रेड मध्ये पाहायला मिळाला. बोनस प्लस पॉइंट मिळाला आणि कुठेतरी थोडीशी आता उभारी मिळते. 2-2च्या 2 साखळ्या. 4चा डिफेन्स आहे. गुणफलक आपण पुन्हा एकदा पाहूया. 14-20 आहे. 6चा डिफरन्स आहे. जो डिफरन्स सुरुवातीपासून आहे आपल्या पहिल्या हाफ नंतरचा जो डिफरन्स आहे तो अजून कायम राखण्यात यश मिळालंय. इथे थोडीशी चूक ओंकार याच्या माध्यमातून वारंवार चुका होताना आपल्याला पाहायला मिळाल्या डिफेन्स मध्ये आणि त्याचा फटका कुठेतरी संघाला बसतोय. इथे 6चा डिफेन्स आहे. बोनस अवेलेबल आहे. संस्कार कणबडी चांगली कामगिरी झाली. 5 पॉइंट आहेत या खेळाडूच्या खात्यामध्ये. एक सुपर रेड सुद्धा या खेळाडूच्या माध्यमातून लगावले गेले. त्याच्यापासून निश्चितच सावध राहण्याचा प्रयत्न केला जाईल क्षेत्ररक्षणामध्ये मैत्री टिके संघाच्या. अतिशय चपळ असा हा खेळाडू, परंतु इथे मात्र कोणताही पॉइंट न घेता आपल्या संघाकडे परततोय. 4चा डिफेन्स आहे. 2-2च्या 2 साखळ्या आहेत. जर्सी क्रमांक 10 मैत्री टिके संघाकडून. थर्ड रेड. 3री चढाई आहे. थर्ड रेड आहे.
4च्या डिफेन्स मध्ये पॉइंट घेण्यासाठी खोलवर जावं लागेल कारण बोनस अवेलेबल नाहीये. इथे एक नामी संधी आहे कळकेश्वर झरेवाडी संघाला आणि देवेंद्र संकरे ब्लॉक साठी रेडरला बाद दिला जातोय कारण रेडर मैदानाच्या बाहेर गेला आहे. कोणताही शरीराचा भाग लॉबी मध्ये नाही आणि रेडरला इथे बाद दिला गेलाय. इथून काही बदल घडू शकतो का या पॉइंट टेबल वरती पाहूया. हळूहळू ही लीड तोडण्याचा प्रयत्न केला जातोय. 5चा डिफेन्स आहे. 5च्या डिफेन्स मध्ये सुद्धा बोनस अवेलेबल नाही. पॉइंट साठी खोलवर जावं लागेल. शेवटची 5 मिनिटं सामना संपण्यासाठी. इथून आता सामन्यामध्ये कळकेश्वर झरेवाडी संघाला निश्चितच थोडी चतुराई दाखवावी लागेल. कमीत कमी वेळेमध्ये रेड करावी लागेल आणि त्या कमीत कमी सेकंदांच्या रेड मध्ये पॉइंट्स आणावे लागतील. स्कोर बोर्ड आहे 20-15. 5 गुणांची फक्त आघाडी आहे. तिसरा पुकार पुढील सामन्यासाठी मोरिया पाली विरुद्ध जयनवान झरेवाडी. तिसरा आणि अंतिम पुकार. ही सुद्धा तिसरी चढाई आहे. थर्ड रेड संकेत संकरे पॉइंट आणावा लागेल. टच पॉइंट घ्यावा लागेल. बोनस अवेलेबल नाही आहे. टच पॉइंट घ्यावा लागेल. संकेत संकरे खूप मोठी झटापट परंतु पुन्हा एकदा अपयशी ठरतोय. परंतु जबरदस्त टॅकल म्हणावा लागेल. संपूर्ण डिफेन्स इथे संकेत संगरे यांच्या अंगावरती. शेवटची 4 मिनिटं सामना संपायला. चतुराईच्या बळाई दाखवावी लागेल कळकेश्वर झरेवाडी संघाला. चांगला कमबॅक पाहायला मिळालाय परंतु अंतिम या काही मिनिटांमध्ये थोडीशी चतुराई दाखवावी लागेल. जर रीडिंग डिपार्टमेंट मध्ये संस्कार कळंबडे मैदानावरती आहे त्याच्या माध्यमातून जर एखादी मोठी रेड पाहायला मिळाली तर निश्चितच सामन्यामध्ये चुरस वाढू शकते. या शेवटच्या काही मिनिटांमध्ये बोनस अवेलेबल आहे. 6चा डिफेन्स आहे. संस्कार कळंबडे खोलवर चढाई करतोय. बोनस प्लस पॉइंट घेण्याचा प्रयत्न दिसतोय. पुन्हा बोनस वरती अटेम्प्ट. बोनस मिळतोय आणि बोनस घेऊन लगेच आपल्या संघाकडे परततोय. 4च्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा शेवटची 3 मिनिटं. सॉरी थर्ड रेड आहे. 3 मिनिटांपेक्षा जास्त वेळ आहे. तिसरी चढाई. इथे पॉइंट घ्यावा लागेल आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि देवेंद्र संकरे यांचा जबरदस्त थाय होल्ड. जर्सी क्रमांक 11 संस्कार कळंबडे पुन्हा एकदा पॉइंट टेबल आहे 17-21. 4 गुणांचा फरक. 17-21. 4 गुणांचा फरक. चतुराईच्या बळाई दाखवावी लागेल. इथे बोनस नाही आहे आणि संस्कारला गारद केला जातोय. चांगला चुरस दिसते सामन्यामध्ये. पुन्हा एकदा डिफरन्स झालेला आहे 5 गुणांचा. शेवटची 3 मिनिटं. स्कोरबोर्ड 17-22. 5 गुणांचा फरक. टोटलचा प्रयत्न देवेंद्र याच्यावरती डॅश कंप्लीट होतोय. बाद दिला जातोय रेडरला. रेडर मैदानाच्या बाहेर. जर्सी क्रमांक 6 ओंकार. मात्र ओंकार फार काही करू शकत नाही. पाहूया पुन्हा एकदा 4चा डिफेन्स. जर्सी क्रमांक 22. सामना थोडासा स्लो डाऊन करण्याचा प्रयत्न केला जाईल. निश्चितच प्रयत्न केला जाईल सामना स्लो डाऊन करण्याचा. 4च्या डिफेन्स मध्ये पॉइंट घेणं खूप अवघड आहे. लीड आहे संघाकडे. चांगली झटापट दाखवली आतापर्यंत कळकेश्वर झरेवाडी संघाने. समोरच्या संघावरती जो काही लीड होता तो कमी करण्याचा एक अतिटतीचे प्रयत्न केले जात आहेत. टाइम आउट घेतला जातोय. टिके संघाकडून हा टाइम आउट आहे. तर स्कोर बोर्ड आपण पाहूया. इथे स्कोर बोर्ड आहे 23-18. 5 गुणांचा फरक आहे. तिसरी सज्ज राहायचा आहे. विद्यमान सामना संपत चाललेला आहे. विघ्नेश गावडे रेडिंग वरती. इथे मात्र गारद केला जातोय. शेवटची 2 मिनिटं. इथे 3चा डिफेन्स आहे. इथे पाहूया. इथे सुपर टॅकलची नामी संधी आहे परंतु जर्सी क्रमांक 22 फार काही प्रयत्न करणार नाही कारण इथे जर टॅकल झाला तर समोरच्या संघाला 2 पॉइंट्स मिळतील आणि जी लीड आहे ती 6 पॉइंट्सची लीड आहे. जो काही लीड पहिले हाफ नंतर कमावला होता तो आतापर्यंत कायम राखला आहे. मध्यंतरी हा लीड 4 पर्यंत येऊन पोहोचला होता. तिथून पुन्हा एकदा तो लीड वाढवण्याचा निश्चितच प्रयत्न झालाय. काही चुका सुद्धा कळकेश्वर झरेवाडी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या आणि त्या चुकांचा कुठेतरी इथे फटका बसलाय संघाला. गौरव गोताड केलाय. रीडिंग साठी बोनस वरती वारंवार अटेम्प्ट होतोय आणि रीडरला चांगलाच ब्लॉक येतोय. साखळीच्या माध्यमातून इथे बाद दिला जातोय.
थर्ड रेड आहे इथे नामी संधी आहे रेडरला बाद करण्याची शेवटचं 1 मिनिट शिल्लक असताना बंटी कोत्रे चांगला प्रयत्न होता परंतु रेडर यशस्वी होतोय टाइम आउट घेतला जातोय शेवटचा खेळाडू जर्सी क्रमांक 11 देवेंद्र संगरे रेडिंग साठी पाहूया इथे डिफरन्स आहे सर्व टीमला कबड्डी मध्ये एकाच रेड मध्ये आपल्याला 9 पॉइंट्स कमावता येतात परंतु ती कामगिरी करणं फार अवघड आहे जर्सी क्रमांक 11 च्या माध्यमातून देवेंद्र संगरे यांच्या माध्यमातून रेड आणि रेड संपून आपल्या मैदानामध्ये वापस जाते सामना इथे संपतोय आणि अंतिम गुण फलक आहे